महासागर प्रस्तुत जलसमृद्ध विदर्भ 2035। खरं तर हिवरे बाजार हे गाव महाराष्ट्रालाच नाही भारताला माहिती आहे आणि हिवरे बाजाराला हिवरेगार बनवलं ते म्हणजे पोपटराव पवार जे आपल्या सोबत आहेत। पोपटराव पवारांचा पत्ता सांगायची गरज नाही कुणाला, असं त्यांचं कार्य आहे। काय सांगाल सर, खरं तर विदर्भामध्ये आजही जो शेतकरी आहे तो तहानलेला आहे, आत्महत्याचं प्रमाण विदर्भात जास्त आहे आणि एका कडेला तुम्ही तुमचं गाव ज्या पद्धतीने समृद्ध केलं, विदर्भ समृद्ध होईल। हा निश्चित आहे, कारण प्रयत्न केले तर अवघड काय नसतं। थोडी आपल्या लोकशाहीमध्ये सामाजिक शिस्तीची गरज आहे। विदर्भ पाणीदार करण्याच्या दृष्टीने थोडी सामाजिक शिस्त, प्रशासनाचा त्यामध्ये असलेला सहभाग, या गोष्टी जर एकत्र येऊन पुढे आपण काम केलं तर निश्चितपणे पाण्याची समस्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं उत्तर आपण देऊ शकतो। कारण विदर्भामध्ये 800 मिलीमीटर ते 1600 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो। मग पडलेलं पाणी जे आहे ते सगळं पाणी वाहून जातं। म्हणून आपल्याला जे पडलेलं पाणी आहे याला व्यवस्थित थांबवणं, जिरवणं आणि सर्वात महत्त्वाचं का त्याचा विवेकाने पीक पद्धती निश्चित करून उपयोग करणं, हे जर केलं तर निश्चितपणे आपण हे करू शकतो। कारण महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प योजनेअंतर्गत आपण विदर्भातलीच काही जे गाव आहेत, जसं चंद्रपूरमध्ये राजगड नावाचं गाव आहे, स्वच्छ आणि पाणीदार झालं। त्याचबरोबर कोठोडा नावाचं गाव आहे का जिथे 70-72 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या। पूर्ण आदिवासी गाव आहे ती, यवतमाळ मध्ये पांढरकवड्यात आलं। आज त्या ठिकाणी गेली 10-12 वर्षात एक आहे आत्महत्या। गडचिरोलीमध्ये गुरनोली नावाचं गाव आहे कुरकोडा ब्लॅक मध्ये, की एकत्र लोक आले आणि त्याला व्यवस्थित प्रशिक्षित केलं तर लोकसहभागातून निश्चितपणे आपण पाणी आणि पीक व्यवस्थापन केलं तर आपण विदर्भाची पाणी समस्या सोडू शकतो। धन्यवाद सर। खरं तर पाहतोय, पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर जनसमुदाय एकत्र येणे हे अतिशय गरजेचं आहे। महासागर न्यूज।